दादानं शूच्या ठिकाणी हात लावला त्या ठिकाणी दुखतंय। बदलापूरच्या 2 चिमुकल्यांनी घरच्यांना दिलेली ही माहिती आणि हा सगळा घृणास्पद माणुसकीला लाजवणारा प्रकार समोर आला। ज्या दादावर या चिमुकल्यांनी विश्वास ठेवला त्याच दादाने या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला। हा दादा म्हणजेच अक्षय शिंदे नेमका कोण आहे, त्याची हिस्ट्री नेमकी काय आहे, त्याच्या कुटुंबियांनी त्याच्याबद्दल काय सांगितलं, शाळेतल्या मुख्याध्यापकांनी अक्षय शिंदेबद्दल नेमकी काय माहिती दिली, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 13 ऑगस्टला बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। एका चिमुकलीनं झालेल्या प्रकाराबाबत जेव्हा घरी सांगितलं त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। 12 तास या चिमुकल्यांच्या पालकांना ताटकळत ठेवण्यात आलं, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव समोर आलं तो होता अक्षय शिंदे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेला शाळेतील मुली काठीवाला दादा म्हणून ओळखत असत। सफाई कर्मचारी म्हणून अक्षय त्या शाळेमध्ये काम करत होता। आता सफाई कर्मचारी म्हणजे नक्की कुठलं काम, तर शाळेतले विद्यार्थी त्याचबरोबर विद्यार्थिनींचे वॉशरूम साफ करण्याचं काम हा अक्षय करायचा। आता एकीकडे असंही बोललं जातंय की ज्या मुली आहेत 3 ते 4 वर्षांच्या, ज्या शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना सुद्धा वॉशरूम पर्यंत पोहोचवण्याचं काम हा अक्षय शिंदे करायचा। आता अक्षयच्या कामाबद्दल त्याचे कुटुंबीय असतील किंवा शाळेतले मुख्याध्यापक असतील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। ते नक्की काय म्हणालेत हे आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी या अक्षयची नेमकी हिस्ट्री काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात। सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार अक्षय हा मूळचा कर्नाटकातील गुलबर्गा गावचा असून त्याचा जन्म बदलापूरमधील खरवई या गावामध्ये झाला। अक्षय शिंदेचं वय केवळ 24 वर्ष असून त्याचं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे। अक्षय खरवई गावातील एका चाळीमध्ये त्याचे आईवडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता। आधी तो एका फार्म हाऊसमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला या शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली। अक्षय ज्या गावामध्ये राहतो तेथील लोकांसोबत जेव्हा चर्चा करण्यात आली तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अक्षय शिंदेचे 3 लग्न झाले होते आणि कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही। या 3 पत्नींपैकी एक जी पत्नी आहे ती प्रेग्नंट आहे आणि ती गावी आहे। आता या सगळ्यानंतर अक्षयच्या आई वडिलांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। एबीपी माझा सोबत बोलताना त्यांनी अक्षय शिंदेबद्दल आणखीन काही माहिती आहे ती उघड केलेली आहे। आता ते काय म्हणालेत, तर अक्षय शिंदेबद्दल विचारताच ते असं म्हणाले की अक्षय शिंदे त्या शाळेमध्ये फक्त 15 दिवस झाले कामाला लागला होता। अक्षय फक्त 11 वाजता बाथरूम धुवायला त्या शाळेमध्ये जात होता, बाकी कुठलंही काम त्याच्याकडे नव्हतं। अक्षयच्या कुटुंबियांनी असं सांगितलेलं आहे की त्यांचं सगळं कुटुंब त्या शाळेमध्ये काम करायचं। शाळेमध्ये झाडू मारण्याचंही काम त्यांच्याकडेच होतं। संध्याकाळी 5:30 वाजता शाळा सुटल्यानंतर हे सगळे तिथे झाडू मारायचे। अक्षय आधीपासूनच डोक्यामध्ये जरासा कमजोर होता। आता या सगळ्यानंतर या शाळेतील मुख्याध्यापकांसोबत जेव्हा संवाद साधण्यात आला, न्यूज 18 लोकमतने या शाळेतील मुख्याध्यापकांसोबत जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं हे सुद्धा पाहूयात। त्या मुख्याध्यापिका असं म्हणाल्या की अक्षय शिंदेला संस्थेनं कामाला ठेवलं होतं। तो आमच्याकडे सफाई कामगार म्हणून 8 ते 10 दिवस झाले येत होता। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला नेमण्यात आलं होतं। त्याचं लग्न झालं असून त्याची पत्नी गर्भवती असल्याची माहिती त्यानं शाळेला दिली होती। अक्षयला मोठा भाऊ सुद्धा आहे आणि तो सुद्धा त्या शाळेमध्ये कामाला होता। फक्त 15 मिनिटं अक्षय येऊन झाडू मारून निघून जायचा, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावेळी दिली होती। एकूणच जर आपण बघितलं तर प्रत्येकाची वेगवेगळी बाजू आता या सगळ्यांनंतर समोर येते। रोज अनेक धक्कादायक गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येत आहेत। या चिमुरड्यांवर 15 दिवसांमध्ये अनेक वेळा लैंगिक अत्याचार झालेले आहेत। आरोपी अक्षय शिंदेची पार्श्वभूमी तपासल्याखेरीज त्याला शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आलं, अशी धक्कादायक जी माहिती आहे, असे धक्कादायक जे निष्कर्ष आहेत ते राज्याने नियुक्त केलेल्या 2 सदस्यीय समितीने सरकारला सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये जे आहेत ते काढण्यात आलेले होते। एकूणच जर आपण बघितलं तर रोज अशा धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। या प्रकरणामध्ये आणखीन चौकशी चालू आहे आणि आता पुढे काय महत्त्वाची माहिती, काय महत्त्वाचं वळण या सगळ्या प्रकरणाला येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच अक्षय शिंदे, ज्या अक्षय शिंदेला शाळेमधल्या मुली दादा म्हणून हाक मारायच्या, त्याच अक्षय शिंदेनं या मुलींवर लैंगिक अत्याचार केला आणि त्याच अक्षय शिंदेची ही काही
काही हिस्ट्री होती, त्याची जी बायोग्राफी होती ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।